ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मागील 11 दिवसापासून धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जालना शहरातल्या आंबड चौफुली भागात ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत। प्रकृतीसुद्धा आता त्यांची खालावलेली आहे। स्वतः दीपक भाऊ आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, 11वा दिवस आहे, प्रकृती खालावलेली आहे, तुम्ही तुमच्या मागण्यांवरती ठाम आहात? 100% मी हे आंदोलन सुरू करताना शपथ घेतली होती की हे माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन आहे आणि समाजाने जर साथ दिली तर हे धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचं आंदोलन ठरेल। आणि आता मला खात्री आहे, कारण 24 तारखेचा इशारा मोर्चा आपण पाहिला असेल। महाराष्ट्रातील धनगर समाज 100% या लढ्यामध्ये उतरला आहे। मी हा लढा इथपर्यंत मोठ्या कष्टानं आणला आणि हा लढा आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवानं हातामध्ये घेतला आहे। त्याच्यामुळं या लढ्यातही आम्ही यशस्वी होणार आहे आणि जोपर्यंत 100% आम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणारही नाही। बरं, 1 तारखेला चक्काजाम करण्याचा इशारा तुम्ही दिला आहे, काय पुढची दिशा असणार आहे, कसं नियोजन असणार आहे? नाही, हे पहा, मी हा खरं म्हणजे सरकारला एक प्रकारे वेळ दिलेला आहे। आता ते फक्त धमकीच्या भाषेत किंवा मोठ्या आवाजात न सांगता मी शांततेच्या मार्गाने सांगितलं आहे, 1 तारखेपर्यंत जर सरकारने आमच्या या मागणीविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 1 तारखेला चक्काजाम होईल आणि तोपर्यंतसुद्धा जर सकारात्मक चर्चा झाली नाही तर मग 2 तारखेला या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी आमची बैठक होईल आणि मग या आंदोलनाची पुढील दिशा जे काय असेल ते आम्ही ठरवू। बरं, गेल्या 11 दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक संघटना, पक्षाचे प्रतिनिधी, आमदार, खासदार आणि खरं तर काल मंत्रीसुद्धा येऊन गेले। आज शिष्टमंडळ भेटीला येण्याची शक्यता असल्याचं कळतंय, काय सांगणार या संदर्भात? अगदी आंदोलनाची सुरुवात जी झाली पहिल्या दिवशीपासून, म्हणजे सत्तेतले आमदार, आजी माजी आमदार, खासदार ते अगदी कालपर्यंत सुरू आहेत। कितीतरी आता ते मला नावं सांगायचे म्हणल्यावर बराच वेळ जाईल। तर या आंदोलनाची धग ही राज्यभर पोहोचली। या आंदोलनाची दखल राज्यातल्या प्रत्येक नेत्यानं, सामाजिक संघटनेनं, राजकीय संघटनेनं, पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि ते या ठिकाणी पाठिंबा द्यायला येतात। आता परवाच्या मोर्चाचा, इशारा मोर्चाचा परिणाम म्हणून सरकारने सुद्धा गांभीर्यपूर्वक या आंदोलनाची दखल घेतली, म्हणून ते आज या ठिकाणी चर्चेला येणार आहेत। आज मला असं वाटतं, आज उद्या जे काय असेल, पण मला खात्री आहे की 100% सकारात्मक तोडगा या ठिकाणी निघेल, कारण संविधानाने दिलं आहे, बाबासाहेबांनी अमृताचा, आरक्षण रूपी अमृत आम्हाला दिलं आहे, देवाभाऊंनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि देवाभाऊ ते देतील याची मला खात्री आहे। शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आहे, काय तुमच्यापर्यंत माहिती आहे? माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री नामदार पंकजाताई, नामदार गिरीश भाऊ महाजन, या राज्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर ही मंडळी असणार आहे आणि यांच्यासोबत बरेच एखाद्या वेळेस माजी मंत्री बबनराव लोणीकर हे सुद्धा असू शकतात। मला ते अजून माहिती नाही, बरेच लोक असू शकतात। साधारण किती वाजेपर्यंत हे शिष्टमंडळ भेटी देणार आहे? मला अजून अधिकृत माहिती शासनाच्या वतीनं आली नाही, पण एक 4 वाजेपर्यंत हे शिष्टमंडळ या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आहे। खरं तर त्या दिवशी मोर्चा काढला, मोठा जनसमुदाय जमलेला होता, पडळकरसुद्धा काही उपस्थित होते त्या ठिकाणी। सत्तेत असताना सुद्धा ते करू शकले नाही, याची खंत काही वाटते का? नाही, सत्तेत पडळकर साहेब असो किंवा कोणी, उद्या मी जरी समजा उदाहरणार्थ असलो किंवा कोणताही नेता असला, सत्तेचे पक्षाचे काही बंधनं असतात, त्याचे काही नियम असतात। सामाजिक लढा वेगळा आणि पक्षीय कामकाज वेगळं। त्याच्यामुळं ते काय बोलले नाही बोलले याच्याविषयी मला काही बोलायचं नाही, पण ते आत्तापर्यंत या आरक्षण चळवळीत काम करत आलेले, त्यांनीसुद्धा अनेक आरक्षण लढलेले आहेत आणि त्यांच्याही मनात आहे ना, त्यांनाच काय, कोणत्या नेता सोडा, अशा कोणत्या धनगर माणसाला वाटेल की धनगरांना आरक्षण मिळू नये? त्याच्यामुळं गोपीचंद पडळकरांसह जितकेही आमचे नेते असतील, या प्रत्येकाच्या मनात आहे की हे आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, आमच्या लेकराबाळांच्या हातात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। बरं, काय वाटतं आजच्या शिष्टमंडळाच्या भेटीतून तोडगा निघेल? निश्चित, कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रातला धनगर समाज जागा झाला आहे, एक रौद्र रूप की आता आम्ही जागे झालो आहे, पेटून उठलो आहे आणि आमच्या या दगदग्या आगीमध्ये सरकारची स्वप्न आम्ही जाळू शकतो, हे एक प्रकारे त्या इशारा मोर्चानं दाखवून दिलं आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की सरकार सकारात्मक नाही, कारण देवाभाऊ बोललेत, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, फक्त त्यांना गेल्या
10 वर्षामध्ये विसर पडला होता ते आता आम्ही आठवण करून दिली. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की त्यांच्या लक्षात आलं असेल आणि ते 100% त्यांचा दिलेला शब्द पाळतील आणि आमच्या लेकराबाळांच्या हातात हे आरक्षण रूपी अमृत मिळेल. तर नक्कीच आपण पाहतोय की मागील 11 दिवसापासून दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि आज त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ देखील येणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. त्या शिष्टमंडळामध्ये पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश देखील असणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं एकूणच आज जे शिष्टमंडळ भेटीला येणार आहे त्यामधून काही या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात तोडगा निघतो की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.